पुन्हा एक नवा व्हिडिओ। आजची रेसिपी आहे झटपट, सोपी आणि टेस्टी शिमला मिरची बटाटा भाजी। चला तर मग सुरू करूया। इथे मी शिमला मिरची उभी कट करून घेतलेली आहे। बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कसुरी मेथी, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, तेल आणि बटाटे घेतलेले आहे उभे कट करून, ते पाण्यामध्ये टाकलेले आहे काळे पडू नये म्हणून, आणि टोमॅटोची प्युरी आपल्याला लागणार आहे। चला तर मग लगेच भाजीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे आहे। जसे की आपण मुलांना खायला देतो फ्रेंच फ्राईज, त्या पद्धतीने आपल्याला हे बटाटे करून घ्यायचेत, उभे कट करून घ्यायचेत आणि ह्या पद्धतीने आपल्याला मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहे। तुम्ही अशा पद्धतीने नुसतं मीठ टाकून फ्राय केल्यानंतर खाल्ले तरी सुद्धा अगदी बेस्ट लागतात। तर आपण आता हे भाजीमध्ये यूज करणार आहोत। तर आता हे सर्व बटाटे मी फ्राय करून घेते। त्यासाठी रोज काय करायचं हा प्रश्न तुमचाही आहे का? कमी वेळेत आणि कमी साहित्यात ही भाजी खूपच सोपी आहे बनवायला, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। इथे मोहरी घेतलेली आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे। जिरे छान फुलले की यामध्ये आपल्याला अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे। अद्रक लसूण पेस्ट छान तळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आणि यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा सुद्धा आपल्याला छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। हिरवी मिरची मी उभी कट करून घेतली होती, तुम्ही बघू शकता। तर आता यामध्ये घालायची आहे हळद, लाल तिखट आणि धने पावडर घालायचे आहे। कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही घरगुती कोणताही मसाला यामध्ये घातला तरी सुद्धा चालेल। मी 2 टोमॅटो घेतले होते मीडियम साईजचे, त्याची प्युरी बनवलेली होती, तर ती प्युरी आपण यामध्ये घातलेली आहे। आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून सर्व मिक्सरचा पॉट आहे तो मी धुवून घेतलेला आणि तेच पाणी यामध्ये घातलेलं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत मस्त अशी ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता जी आपण शिमला मिरची उभी कट करून घेतलेली होती ती यामध्ये घालायची आहे। हवं तर तुम्ही ही शिमला मिरची थोडीशी तेलामध्ये फ्राय केली तरी सुद्धा त्याची खूप छान टेस्ट येते। ह्या पद्धतीने नसेल घालायची तर, किंवा अशीही घातली तरी सुद्धा चालेल। आणि मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा मी त्याचसोबत घातलेली आहे आणि परत एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून आपल्याला शिमला मिरची शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। खूपच भाजी तुम्हाला कोरडी वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं। आणि आता बघू शकता आपण जे बटाटे फ्राय केलेले होते ते सुद्धा यामध्ये घालायचे आहे। आणि होते शिमला मिरची शिजल्यानंतरच आपल्याला बटाटे घालायचे, अगोदरच आपण बटाटे तळलेले आहेत किंवा फ्राय केलेले आहेत, तर जास्त आपल्याला भाजी शिजवायची गरज पडत नाही। तर यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि कसुरी मेथी घातलेली आहे। कसुरी मेथी आवर्जून घाला, त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते भाजीला। तर मस्त अशी भाजी परतवून घेतल्यानंतर त्यावरती परत एकदा झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आहे। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा मी वरतून टाकलेली आहे। तर बघू शकता इथे आपली मस्तपैकी बटाटा शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।